सुप्रभात मित्रांनो, मी अभिषेक आपलं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे दिवाळीचा दिवस आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्ही मगाशी बघितलात असाल की अभ्यंग स्नानाचे मी जे व्हिडिओज टाकले होते. तर अभ्यंग स्नान वगैरे झालं, पूर्ण रेडी झालो आणि आता मी आलो घराच्या खाली माझ्या. तर आता सगळे माझे मित्र वगैरे येतील, आम्ही सगळे मित्र इथे जमू आणि देवळात दर्शनाला जाऊ. तर आम्ही चालत चालतच जातो. तर आता सगळ्यांची वाट बघतोयच, कोण कोण येत आहे वगैरे. तर सगळे मित्र वगैरे जमले की आम्ही देवळात दर्शनाला जाऊ. चला. ते बघा, आता मित्रमंडळी जमा होत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे नैनेश सुर्वे आणि यश लोथ हेच पहिले आलेत. तर यंदा आपण मान नैनेश सुर्वेने पटकावलाय, दरवर्षीप्रमाणे लवकर यायचा. हा तर नीरज पण आलाय, लक्षित आलाय, हे खास मुंबईवरून यश लोध. अजून आमच्या मंडळाचे अध्यक्ष यायचे आहेत, ते अजून रेडी होत आहेत. ते आले की बाकी निघू. चला, नीरजचा लुक बघा आजचा कडक. काय आता फोटो काढतोय चालू आहे बघा. आता मॉडेल चला, एक एक मेंबर आता येत आहेत. गोरक्ष आले, शुभ दीपावली, शुभ दीपावली. आमचे मित्र अक्षय भाटकर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आले. हे आमचं भाग्य आहे. भावा तात्या, भावा शुभ दीपावली. यांची ओळख काय नाही ना? माझी अध्यक्ष ना की भावी अध्यक्ष? भावी अध्यक्ष. चेतनला बोलवता, चेतनला बोलवता. आमचा एक मेंबर येतोय म्हणून सगळे थांबले. ते हा घरातून तो बाहेर पडणार आहे. आता गेलाय बोलवायला अक्षय त्याला. तो आल्याशिवाय काय आम्ही जाण्यातले नाहीत. अरे आमचे आलेले आहेत पप्पू भाई बघा. ह्यांचा लुक बघा कसा आहे तो, कडक. पण मुलगी बिलगी असेल हा चेहरा लक्षात ठेवा. स्वतःचं गॅरेज आहे रत्नागिरीत. तुम्ही जात नाही देवळात? चला, गाडी घेऊन जात आहे तुम्ही, काय मोठी माणसं आहे. चला, सगळी आमची आता मंडळी पण आलेली आहेत. तर आम्ही आता चाललोय पहिला आधी गणपतीच्या मंदिरात, तिकडनं मग जाखमती मंदिरात चालत जातोय आम्ही दरवर्षीप्रमाणे. तर चला, फटाके लावत लावत मस्तपैकी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत देत आपण आता चाललोय देवळात. चेतन पण आलाय, मन्या पण आलाय, सगळे झाले. चला. चेतन गुप्तेकडे आज 5,000 तोळा सोना आहे, आवश्यक लाभ घ्या. तरी बघा, सगळी आपली गँग इथे आहे. शुभ दीपावली सगळ्यांना, शुभ दीपावली रे, शुभ दीपावली काका. चला रे, सगळ्यांना शुभ दीपावली. मनीष सगळ्यात खतरनाक लुक आहे तो मनीषचा आहे. मनीष इकडे, अरे मनीष. सगळ्यात खतरनाक लुक असणार मनीष. चेतन बाजूला, चेतन बाजूला. मनीष दिसून दे, लुक बघ त्याचा काय तो, सुशांत खत्री. हा, त्या शुभेच्छा दे, सांग बघ. दिलेस ना, चांगले दे, जसं काय भरभर आहे. तर चला, ये सगळी जण आलेत. आता आम्ही चाललोय देवळात. चला जाऊया, चला. गँग बघा केवढी आहे ती माठपर्यंत. आर्य दिसतो, सगळे दिसत. आता गणपतीला तिथे आलोय. आधी आता देवळात जाऊ गणपतीच्या पहिल्या आणि मग तिकडनं जाखमाता मंदिर. चला. संतोषजी शेटे साहेब, शुभ दीपावली, शुभ दीपावली. अरे हे काय नवीन लावलं आहे काय रे? हे काहीतरी रामपेठेत नवीन आकर्षण आणलं आहे काय?
ती वाद पेटवायची की चला. होय तुम्हाला पण शुभेच्छा. वा सिंधुदुर्ग एक नंबर. आता हायवेवर चालू आहे मी चालत चालत. खिलाडी खाली नको ठेवा खाली टाक. वाचतं की नाही काय कुठं आलीस माळे. माझी नाहीच आहे. मग कोणाची माझी नाही म्हणतोय. ए मागे मागे मागे. काय करतायत आवाज घुमण्यासाठी. ही आमची शाळा. नेहमीच आपल्या शाळेच्या काय आठवणी सांगू शकतोस या निमित्तानं आज शाळेची तर आलेलं. शाळेत काय तुला आज हा किल्ले दाखव आठवणी नगर. आपला 10वीचा वर्ग. 10वी बघत होतास ना तू 10वी बोलत. 10वी मी 10वी बघत होतो मी हुशार. ती एक चांगली आता पद्धत काढली आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ला जे अशी कॉम्पिटिशन ठेवतात प्रत्येक वर्ग वाईज. तर बघा शाळेतल्या मुलांनी बनवलेले किल्ले खूप सुंदर. बघा 8वी अ ब क या 3 तुकड्यांनी मिळून बनवलेला हा किल्ला आहे. हा 7वी. तर ही माझी शाळा. अशा तऱ्हेने आम्ही आता इथे पोहोचलोय जाखमाता मंदिराच्या इथे जवळ. आता जसे तिकडे किल्ले होते तसं ह्या बाजूला पण आहेत. 12वी सायन्स, 11वी आर्ट्स. हा 12वी आर्ट्स प्रतापगड केलाय. खूप भारी जबरदस्त केलेत किल्ले. हा कोणता किल्ला आहे हा पन्हाळा. राजगड स्वराज्याची आपली पहिली राजधानी राजगड. तर थोडे आता आपण सिनेमॅटिक शॉट घेऊया इथे. पब्लिक बघा जाखमाता मंदिर. पब्लिकच पब्लिक आहे आज. जाखमादेवात आलोय. जाखमादेवीचं दर्शन घेऊया. हा होय सगळ्यांची नावं सांगितलं ना. 500 रुपये जाते.
बाबू सोड. तर आता आपण जाखमाता मंदिर झालं, त्याच्यानंतर इथं आलो आता कसब्यामध्ये कर्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. माझ्यासोबत आहे आता तेजस, मधुर, उद्धव, बाकीचे आमची गँग गेले पुढे गेले. आम्हाला थोडा लेट झाला, तर आपण आता आतमध्ये जाऊया कर्णेश्वर मंदिरामध्ये, तर कर्णेश्वराचं दर्शन घेऊया. चला तर चला. तर आपण इथे आलेलो कर्णेश्वर मंदिरात आलेलो इथे, आणि इथे हा विट्टी दांडूचा जो नामशेष होत चाललेला क्रीडा प्रकार आहे, तो ही मंडळी सगळी दरवर्षी जमतात दिवाळीच्या दिवशी आणि हा विट्टी दांडूचा खेळ खेळतात. एक आपली संस्कृती आहे, एक आपला मराठमोळा खेळ जपून राहावा, टिकून राहावा, यासाठी ही मंडळी दरवर्षी दिवाळीच्या दिवशी सकाळी येतात आणि म्हणजे खेळतात इथे. तर आपले मित्र आहेत इथे फाटक. तर काय सांगाल ना? दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान झाल्यानंतर आपलं देवदर्शन झालं की त्यानंतर कसबा ग्रामस्थ बरेच वर्ष, म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापेक्षा जास्त पूर्वीपासून हा खेळ इथे चालू आहे आणि आम्ही पण आता प्रयत्न करतोय की तो तसाच चालू राहील, परंपरा चालू राहील. खूप छान आहे, कारण का हा खेळ सहसा आता कुठे बघायला मिळत नाही. माझ्या मते आमच्या भागामध्ये हा दिवाळीच्या दिवशी खेळणारे असे एकमेवच हे मंडळी असतील. तर मित्रांनो, खूप छान संकल्पना ही मला पण आवडली, आणि असंच आपले खेळ, आपली संस्कृती अशीच जपली पाहिजे. त्या सर्व मंडळींना थँक्यू. हे सर्व आपले खेळ जोपासत आहेत. आणि हे आपलं होतं कर्णेश्वर मंदिर आहे. मंदिराचं पण बांधकाम चालू, आता रिनोव्हेशन चालू आहे वरती कळसाचं, पाहू शकता. आपण नंतर याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, जेव्हा श्रावण महिन्यात किंवा मध्ये आपण कधी येऊ, व्यवस्थित सगळं जे काम होईल तेव्हा आपण परत एकदा याचा मंदिराचा पूर्ण व्हिडिओ करूया. आता कर्णेश्वरचं आतमध्ये दर्शन झालं, आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आणि ते बाहेर बसलेलं, एवढी शांतता आणि एवढं प्रसन्न वाटतं. आणि दुसरं काय सांगायचं म्हणजे, आतमध्ये आम्ही जेव्हा गेलेलो तर तिथे एक बासरी वादक होते. तर कुठून आले काय आले माहीत नाही, पण ते एवढे मस्त म्हणजे बासरी वाजवत होते आणि एवढं आम्ही पण तल्लीन व्हायला झालं. तर आम्ही खूप वेळ तिथे आतमध्ये बसलेलो, त्यांचं बासरी वादन थोडं ऐकलेलं. आणि आता झालं तसं, शंभू पण आमचा कंटाळला आहे, तर आम्ही आता थोड्या वेळात निघू घरी. इथे थोडा वेळ जरा गप्पा गोष्टी मारू आणि घरी निघू. तर असा होता आमचा आजचा दिवाळीचा ब्लॉग. तर तुम्हाला आमचे मित्रमंडळ होते ते काय काय करामती केल्या ते तुम्ही सगळ्या ब्लॉगमध्ये बघितलात. जर तुम्हाला आजचा आमचा दिवाळीचा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. थँक्यू.